आणिक न लगे माईक पदार्थ तिथे माझी आर्त नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित धणी. आणिक न लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. आणिक न लगे माईक पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जघन निहित पाणिनानाम. तरुण तुलसीमाला कंधरम गंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. पांडुरंगा करू प्रथम बोला. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. आणिक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा अभंग अतिशय महत्वाचा आहे. प्रतिवर्षाप्रमाणे आपल्या गिरवीमध्ये श्री मारुतीरायाच्या मंदिराच्या या प्रांगणात आजपासून या नामयज्ञाला सुरुवात झालेली आहे. आणि कीर्तनरूपी पहिली समिधा या यज्ञामध्ये माझी पडत आहे. या वर्षीच्या या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की हे वर्ष हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. बरोबर ना. 25 वर्ष या उत्सवाला या वर्षी पूर्ण झालेली आहेत. आणि त्यामुळं अखंडपणाने 25 वर्षे या ठिकाणी हा नामयज्ञ चालू आहे. मार्गशीर्ष वर्षी हा उत्सव संपन्न होतो. तीर्थरूप श्री गुरु दादा आणि सुरुवात त्यांनी करून दिली आणि अव्याहत असा अशा प्रकारचा हा सोहळा
गिरवीमध्ये चालू आहे. गिरवी हे पारमार्थिकच गाव आहे. असतानाच या गावामध्ये परमार्थ अशा प्रकारचा रुजलेलाच आहे. नरसिंहपूरच्या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये असणारी जी गावं आहेत त्या गावामध्ये गिरवी हे गावसुद्धा अशा प्रकारे मोठं सांप्रदायिक गाव आहे. वद्य एकादशीला नरसिंहपूरच्या मंदिरातल्या कीर्तनाचा नेम मोठ्या निष्ठेनं आजही आपण सर्व मंडळी पार पाडत आहात. असो, आता याच्याबद्दल फार काही सांगत बसण्यापेक्षा मूळ विषयाला सुरुवात केलेली चांगली. पण तात्पर्य असं आहे की असा हा गिरवीमधला प्रतिवर्षाचा हा उत्सव आजपासून सुरू होतो आहे आणि आजची पहिली सेवा आहे. आणि पहिला दिवस, पहिली सेवा म्हणून जो अभंग घेतलेला आहे तो महाराजांच्या गाथेतील पहिलाच अभंग आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. हा अभंग महत्त्वाचा आहे असं सांगण्याचं कारण असं की त्याचे अनेक कारणं आहेत. त्यातलं एक कारण आहे आपल्या संप्रदायाचं जे अधिष्ठान आहे, आपल्या संप्रदायाचं जे उपास्य दैवत आहे तो पांडुरंग परमात्मा आहे. त्या विटेवर समचरण अरविंद उभा राहिलेला हा श्री पांडुरंग आपल्या संप्रदायाचं अधिष्ठान आहे. सगळ्या संतांनी त्याला प्रमाण धरून अशा प्रकारचा आणखी संप्रदाय आणखी त्या ठिकाणी विकसित केलेला आहे, पुष्ट केलेला आहे, वाढवलेला आहे. त्यामुळं अधिष्ठानावर असणारी आपली जी देवता आहे, आपलं जे दैवत आहे त्याला नमस्कार करून आपल्या कार्याला आपण प्रारंभ केला पाहिजे. त्याला मंगलाचरण असं म्हटलं जातं. एका अर्थाने हा अभंग मंगलाचरणाचाही आहे. मंगलाचरण याचा अर्थ असा की कार्याला आरंभ करताना नमस्कार करावा आणि त्याला नमस्कार करून त्याचं पूजन करून आपल्या कार्याला आरंभ करून अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी मग तो सोहळा संपन्न करून घ्यावा. मंगलाचरण याला म्हटलं जातं. मंगलाचरण म्हणजे भगवंताचं मंगल केलं पाहिजे. मंगलाचरण का करावं तर मी सांगितलं आपल्याला की आपलं कार्य निर्विघ्नपणे शेवटपर्यंत पार पडावं. आपलं कार्य हे निर्विघ्नपणे अशा प्रकारचं आणखी पूर्णत्वाला जावं याच्याकरता मंगलाचरण केलं जातं. समाप्ती कार्ये मंगलमाचरेत असं शास्त्रवचनच आहे. त्यामुळं मंगलाचरण केलं पाहिजे. दुसरं कारण असं की भगवंताचं नाम जे आहे ते मंगलवाचक आहे. अशा रीतीने पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम असा असणारा तो मंगलदायक आहे. म्हणून त्याचं स्मरण करून त्याचं पूजन करून त्याला नमस्कार करून आपण आपलं कार्य आरंभलं पाहिजे. म्हणून मंगलाचरण केलं पाहिजे. आणि आपलं जे दैवत आहे ते पंढरीचा पांडुरंग परमात्मा हे महाराजांचं कुलदैवत मानलं गेलेलं आहे. महाराज अनेक ठिकाणी सांगतात ते आमचे कुलदैवत पांडुरंग. त्यांच्याही आधीपासून विश्वंभर बाबांच्या पांडुरंगाची उपासना चालत राहिलेली आहे. ते त्यांचं कुलदैवत आहे. सनकाधिक अशा प्रकारच्या भक्तांनी ज्याचं ध्यान केलेलं आहे
ज्याची उपासना केलेली आहे असा असणारा तो पांडुरंग परमात्मा हे आमचं कुलदैवत आहे असं महाराज म्हणतात. आणि मी परंपरेने त्याची सेवा करत आहे. माझी वाडवडिलाची ही मिरासी मी मानलेली आहे. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, अशा प्रकारे आमची ही मिरासी आहे. आणि वंश परंपरेने ही तुझी सेवा मी करतच आलेलो आहे. वंश परंपरा दास मी अंगी वंश परंपरेनं आपण सेवा करत आलेलो आहोत असं महाराज सांगतात. तो श्री पांडुरंग परमात्मा आणि त्याचं मंगलाचरण या अभंगामध्ये केलेलं आहे, म्हणून हा अभंग महत्वाचा आहे. दुसरं कारण असं आहे की हा अभंग सैद्धांतिक आहे. शास्त्रामध्ये जो सिद्धांत सांगितलेला आहे तो सगळा सिद्धांत या एकाच अभंगामध्ये महाराजांनी प्रगट केलेला आहे, तो मांडलेला आहे. शास्त्रातला सिद्धांत काय आहे? ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः, अशा प्रकारचा असणारा ब्रह्म हेच एकमात्र सत्य आहे. जग हे भ्रमात्मक आहे आणि जीव हा ब्रह्माचा अंश आहे. हा जो शास्त्राचा सिद्धांत आहे तो सिद्धांत महाराजांनी या अभंगामध्ये प्रतिपादित केलेला आहे, म्हणून याही अभंगाचं महत्त्व आहे. महाराजांचं हा कुलदैवत असणारा अशा प्रकारचं वर्णन करणारा अभंग आहे म्हणून महत्त्व आहे. मंगलाचरणाचा हा अभंग आहे म्हणून त्याचं महत्त्व आहे. हा अभंग अशा प्रकारचा सैद्धांतिक आहे म्हणून तो महत्त्वाचा आहे. आणि हा अभंग सूत्रवत अशा प्रकारचा आहे. सूत्र रूपाने महाराजांनी या अभंगामध्ये सगळे सिद्धांत वेदांत शास्त्राचे मांडलेले आहेत. आता इतकं सांगत बसायला मला वेळ नाही, पण सूत्र रूपातून या सगळ्या गोष्टी महाराजांनी मांडलेल्या आहेत. अशा अनेक अर्थाने या अभंगाचं विशेष महत्त्व आहे. सगळेच अभंग महत्त्वाचे आहेत, तसं कोणता अभंग चांगला आणि कोणता असा प्रकार नाही आहे, पण त्याही मध्ये हा जो अभंग आहे तो अभंग विशेष स्वरूपातला आहे. कारण या एका अभंगावरून गाथ्यामधील 4.5 अभंगाचा विस्तार आणि तो विषय पुढे अशा प्रकारचा वाढत गेलेला आहे. मग तो भक्ताचा असेल, नामाचा असेल, चिंतनाचा असेल, सगळ्या प्रकारचा असेल. सगळे प्रकार, भक्त अभक्त, नाम, पंढरी, भक्ती, उपासना, ज्ञान, वैराग्य, सेवा, अमुक सगळे विषय परमार्थातल्या सगळ्या गोष्टी या अभंगामध्ये बीज रूपामध्ये आहेत आणि त्याचा विस्तार पुढच्या सगळ्या 4.5 अभंगातून झालेला आहे. म्हणूनही हा अभंग महत्त्वाचा आहे. आणि आपली सुरुवात आजपासून सुरुवात झालेली आहे, म्हणून सुरुवात करतानाच आपल्या इष्टदेवतेला आपण अशा प्रकारचा की नमस्कार करावा, त्याचं मंगलाचरण करावं आणि मग आपल्या कार्याला आरंभ करावा. या न्यायाने आजच्या कीर्तनातून त्याचा आपल्याला अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी आणखी त्याला मंगलाचरण करून आपल्या सेवेला आपण प्रारंभ करायचा आहे. विठ्ठल मंगलाचरणाचा हा अभंग आहे असं मी आपल्याला सांगितलं आहे. पण मंगलाचरणाचे प्रकार शास्त्राने 3 प्रकार सांगितलेले आहे. एक आशीर्वाद रूपी मंगलाचरण आहे, दुसरं नमस्कार रूप मंगलाचरण आहे आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगलाचरण आहे. ज्याचं अशा प्रकारचं मंगलाचरण आपल्याला करायचं आहे ते कसं आहे काय आहे याची लक्षणं सांगून मग त्याला नमस्कार करणं, याला वस्तू निर्देश रूप मंगलाचरण असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे. आणि महाराजांनी अशा वस्तू निर्देशानेच हे मंगलाचरण केलेलं आहे. म्हणजे काय केलं, आपण ज्याची उपासना करतो त्याची लक्षणं महाराजांनी सांगितलेली आहे. तो कसा आहे काय आहे त्याची काय लक्षणं आहेत हे सांगितलेलं आहे. कारण लक्षण कोणत्याही वस्तूची सिद्धी करायचं म्हटलं तर लक्षणाशिवाय त्याची सिद्धी करता येत नाही. नाही प्रतिज्ञा मात्रेनं वस्तुसिद्धी
किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. अशा प्रकारचं केवळ एखादी वस्तू शब्दाने सांगून चालत नाही, तर त्याचं लक्षणाशिवाय ती वस्तू सिद्ध होत नाही, ती परिपूर्ण होत नाही किंवा ती लक्षातही येत नाही. व्यवहारामध्ये सुद्धा हीच गोष्ट आहे. बैठकीमध्ये अशा प्रकारचे 10-5 लोक बसलेली आहेत. आतल्या खोलीतून मालकाने गड्याला सांगितलं, जा बाहेर जाऊन अशा प्रकारचं बाबूरावना हाक मारून आण. आता बैठकीत बसले 10-5 लोकांमध्ये ते बाबूराव बसलेले आहेत, पण ह्या गाड्याला काही बाबूराव कोणते कधी पाहिले नव्हते, कधी माहीत नव्हतं, त्यांचा परिचय नव्हता. त्यामुळे तो बाहेर आला, सगळीकडे पाहिलं आणि पुन्हा आत गेला. मला बाबूराव नाहीत म्हणला. तिथं नाहीत कशी म्हणला, मगाशीपासून येऊन बसले ते नाहीत कसं, मग कोण तेच मला माहीत नाही, कोण तेच माहीत नाही म्हटल्यानंतर मग घरातून मालकाने सांगितलं, अरे बाबा, ज्याने फेटा बांधलेला आहे, चष्मा घातलेला आहे, कोट घातलेला आहे, अशा प्रकारचा पोषक ज्यांच्या अंगावर आहे तेच बाबूराव आहेत, त्याला जाऊन सांग बोलवून आण. मग आता तो पुन्हा बाहेर आला. मग त्यानं पाहिलं, मग त्याला त्या वर्णनाप्रमाणे त्याने बाबूराव पाहिलं. बाबूराव म्हणले, काय रे? म्हणले, तुम्हाला मालकाने आत बोलवलं. बरोबर बाबूरावला त्याने ओळखलं. कसं ओळखलं? लक्षणेनं ओळखलं. तिथं फेटा घातलेले आणखी 1-2 जण होते, पण त्यांनी कोट घातलेला नव्हता. काहींनी कोट घातलेला होता, पण त्यांना चष्मा नव्हता. पण जे बाबूराव होते त्या बाबूरावाने कोट घातलेला होता, फेटा बांधलेला होता, चष्मा लावलेला होता. तशी एकच होती, फक्त ती एकच होती. अशा प्रकारचं लक्षण बाबूरावांचं एकच होतं. तात्पर्य असं आहे की लक्षणेनं वस्तुसिद्धी होते. हे जसं व्यवहारामध्ये आपण पाहू शकतो, तसं परमार्थामध्ये सुद्धा ईश्वराची सिद्धी करण्याकरता लक्षणाने त्याची सिद्धी महाराजांनी या अभंगातून आपल्या देवतेची केलेली आहे. त्याची लक्षणं सांगितली. कोणती लक्षणं सांगितली? समचरण हे एक लक्षण आहे, समदृष्टी हे दुसरं लक्षण आहे, विटेवरी हे एक लक्षण आहे, आणि साजिरी हे लक्षण आहे. अशा 4 लक्षणांनी आपण ज्याची भक्ती करतो, आपण ज्याची सेवा करतो, आपण ज्याचं नाम घेतो, तो या लक्षणाने युक्त आहे, या लक्षणाने परिपूर्ण आहे. मग असा लक्षणाने असणारा हा परमात्मा तो कसा आहे? समचरणाने. आता हे त्याचंच लक्षण आहे. फक्त इतरांच्या देवाच्या बाबतीत हे लक्षण ठरू शकत नाही. इतर देवांच्या बाबतीत समचरणाचं लक्षण राहू शकत नाही. अशा प्रकारे समचरणाने तो राहिलेला हा आहे. अशा रीतीने महाराजांनी अनेक ठिकाणी हे वर्णन केलंय. तो समचरणाने उभा राहिलेला आहे. याचे 2 पाय समान अशा प्रकारचे आहेत, समान पायाने उभा राहिलेला आहे, समचरणाने उभा राहिलेला आहे. महाराज सांगतात, समपाय कर कटी समपाय करकटी उभा तटी भिवरीच्या असा तो समचरणाने उभा आहे. हे एक लक्षण. दुसरं लक्षण सांगितलं समदृष्टी. आता समचरणाने सांगण्यामध्ये त्याची अशा प्रकारची अतिव्याप्ती होण्याचा संभव आहे. कारण समचरणाने हा एकटाच उभा राहिलेला नाही. एखादा दुसरा देव भगवान विष्णू हे समचरणानेच उभे आहेत. भगवान विष्णू कमलपुष्पामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या चतुर्भुज रूपामध्ये उभे राहिलेले आहेत, तेव्हा भगवान विष्णूचे चरण समच आहेत. त्यामुळे मग समचरण म्हटल्यानंतर मग हे त्यांना लक्षण जाईल. म्हणून दुसरं आणखी लक्षण सांगितलं विशेष, समदृष्टी. तो समदृष्टी आहे. समचरणही आहे आणि समदृष्टी. समदृष्टी म्हणजे काय? समान दृष्टीने पाहणारा, ज्याची दृष्टी समान आहे असा असणारा. भगवंताचे जे अवतार झालेले आहेत ना, त्या सगळ्या अवतारामध्ये भगवंताची दृष्टी समान नाही. किंबहुना समदृष्टीने देवाने कोणाला पाहिलंच नाही. देवाची दृष्टी विषम आहे. देवाची दृष्टी विषम कशी? भक्ता राखे पाया पासी विषम दृष्टी आहे. भक्ताला जवळ करतो
आणि दुर्जनाचा तो संहार करतो. म्हणजे दुर्जनाच्या बाबतीत त्याची त्याची दृष्टी जी आहे ती विषम स्वरूपातली आहे. इथे मात्र आता तसं नाहीये. समदृष्टी याचा अर्थ असा की आता भक्त असोत किंवा दुर्जन असो, दुष्ट असो, कोणीही असो, जसा भक्तांचा उद्धार करायचा आहे तसा दुर्जनांचाही उद्धार करायचा. तो कसा करायचा? जे तुमच्या दर्शनाला येतील, दर्शनाला आले की मग तो आलेला कोणीही असो आणि कसाही असो, तो भक्त असो, अभक्त असो, सज्जन असो, दुर्जन असो, सुष्ट असो, दुष्ट असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, कुणीही तुमच्या दर्शनाला आला की त्याचा आता तुम्ही उद्धार केला पाहिजे. अशी समान दृष्टी तुम्ही त्याच्यावर ठेवली पाहिजे. तो दुर्जन आहे म्हणून त्याचा संहार करायचा नाही, त्याला उद्धरून न्यायचं, त्याला आपल्या कासेला लावायचं, त्याला या संसारातून अशा प्रकारचं मुक्त करायचं. तो तसाच जरी असला तरी सुद्धा असं का करावं लागलं त्याला? देवाला अशा प्रकारे समदृष्टीनं उभा राहून सगळ्यांचा उद्धार करण्याची पाळी का आली? त्याचं कारण असं आहे की तो भक्ताच्या वचनात गुंतला, भक्ताच्या वचनामध्ये तो बद्ध झाला. पुंडलिकरायाने वचन मागून घेतलं की देवा, आता तुम्ही भक्तांचा उद्धार करतच आलेला आहात, पण यांचा उद्धार कोणी करायचा? जे पातकी आहेत, जे पापी आहेत, जे दुष्ट आहेत, अशांचा उद्धार नको का? म्हणून सांगितलं आता एवढं काम तुम्हाला केलंच पाहिजे. पंचमहापातकी विश्वासघातकी ज्यासिया मादिकी गांजिले ऐसिया पतिता करी रे सनाथ पूर्वी माझे अर्थ पंढरीराया. पुंडलिकरायाला हे वचन द्यावं लागलं आणि त्या वचनाप्रमाणे देव समचरणाने उभे राहिले, समदृष्टीने पाहू लागले आणि मग जे जे शरण आले ते आपण गेले. अशा प्रकारचे बस पाहिले अपराध नाही याती कुळ उद्धरीला अजामळ गणिका भिजली. महाराजांची पुष्कळ प्रमाण अशा प्रकारे कोणाचंच काही पाहिलं नाही. मग तो कसाही असतो, त्याचा कुळ नाही, त्याचं शील नाही, त्याचा वर्ण नाही, त्याचा आश्रम नाही, त्याचे काही गुण अवगुण पाहिले नाहीत. शरण आले, दर्शन घेतलं, दर्शनाला आले, सगळ्यांचा उद्धार केला. आजही तो करतच आहे. केव्हापासून? 28 युग झाली. 28 युगापासून समदृष्टीने पाहून येणाऱ्या प्रत्येक जीवाचा तो उद्धार करतो, सगळ्यांनाच तो अशा प्रकारचा तारून नेतो. असा हा समदृष्टीने विटेवर उभा राहिलेला आहे. म्हणून त्याला समदृष्टी हे त्याचं विशेष लक्षण महाराज सांगतात आणि सगळ्यांचा उद्धार करतो. कोणाचा उद्धार केला? मूढ पापी जैसे पापी काय जसे असतील तसे
उतरी कासी लावणी. आणि हे देवाला खरं करावं लागलं. तुका म्हणे खरी झाली एका बोले संताच्या, पुंडलिका दिला वर करुणाकर विठ्ठले. म्हणून समदृष्टी हे त्याचं लक्ष आहे. समदृष्टीने पाहणारा आहे, समचरणाने उभा राहिलेला आहे. आणि आणखी त्याचं विशेष लक्षण सांगितलेलं आहे, तो विटेवर उभा आहे. देव उभा राहिलेला आहे, पण विटेवर फक्त हा एकमात्र हाच आहे फक्त. बाकीचे देव कोणी कमल पुष्पामध्ये उभा, कमळात अशा प्रकारचे उभा राहिलेले आहेत, कोणी अशा प्रकारे सिंहासनावर आहेत, कोणी उभे राहिलेले आहेत, सरळ सहज उभे राहिलेले आहेत. पण विटेवर उभा राहणारा हा परमात्मा एकच आहे. आणि तेही ते विटेवर उभा राहण्याचं विशेष कारण घडलं आपल्याला माहिती आहे. पुंडलिकरायाचा अशा प्रकारचा आणखी त्या ठिकाणी प्रसंग माहिती आहे आपल्याला. पुंडलिकरायाने वीट दिली, देव दर्शन द्यायला आली होती. पुंडलिक मात्या पित्याच्या सेवेमध्ये होती, आई वडिलांच्या सेवेमध्ये होती. सेवा झाल्यानंतर मी तुमचं दर्शन घेईन, तोपर्यंत या विटेवर उभा राहा म्हणून पुंडलिकरायाने वीट दिलेली आहे. त्या विटेवर देव उभे राहिलेले आहेत. आचार्यांनी सुद्धा पांडुरंगाष्टकामध्ये हेच वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे वरम त्विष्टिकायाम समन्यस्तपादम परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंगम. अशा प्रकारे विटेवर देव उभे राहिलेले आहेत. तो विटेवर उभा केलेला आहे. हे त्याचं आणखी एक लक्षण. आणि दुसरं लक्षण आहे साजिरी. साजरा याचा अर्थ मोठा. गाणं आहे की नाही मराठीमध्ये, एक लाजरा न साजरा साजरा. गाण्यानं लवकर लक्षात येईल अर्थ, असं नाही सांगितलं तर नाही कळणार. साजरा याचा अर्थ देखणा, सुंदर, अति सुंदर. अगदी हा कसा आहे, खूप सुंदर आहे. पंढरपूरच्या पांडुरंगाचं वैशिष्ट्य एक तुम्हाला सांगू का मी. तुम्ही पंढरपूरला दर्शनाला जा आणि केव्हाही त्याचं दर्शन घ्या. सकाळी घ्या, दुपारी घ्या, संध्याकाळी घ्या, शेजारतीच्या वेळेला घ्या, पहाटे काकड्याला घ्या. जेव्हा केव्हा दर्शन तुम्ही घ्याल तेव्हा त्याचं सौंदर्य वेगळंच तुम्हाला प्रत्येक वेळेला पाहायला मिळेल. त्याचं सौंदर्याचं वर्णनच काही वेगळे. काकड्या वेळेला त्याचं रूप वेगळंच दिसतं. सकाळी त्याचं अशा प्रकारचं काकडा स्नान झाल्यानंतर सकाळी 8-9 वाजता देव जेव्हा प्रसन्न मुद्रेनं उभा राहतात दर्शन देण्याकरता. मग झोप बीप झालेली असती, आंघोळ झालेली असती, नाश्ता पाणी करून मनुष्य खुश, मग अशा प्रकारे बसले असतात. तशा प्रसन्न मनस्थितीमध्ये देवाचं रूप ते काही वेगळंच असतं. दुपारच्या वेळेला पुन्हा महानैवेद्याच्या वेळेला देवाचं झाल्यानंतर पुन्हा दर्शन देतात. त्यावेळेला तृप्त मनाने देवदर्शन देतात. मग जेवण वगैरे अशा प्रकारचा आणखी नैवेद्य झाल्यानंतर थोडा विश्रांतीचा देवाचा काळ असतो, पण दर्शन चालूच असतं. पण 4 वाजता मग थोडीशी शिथिलता येते. आपल्याला पण येते की नाही, जेवल्याबरोबर सुस्ती येते की नाही. दुपारचं जेवण झालं की 5-10 मिनिटं, अर्धा तास कमी पण आडवं व्हावं वाटतं, माणूस अगदी सुस्त होतो. तसं देवाच्या ठिकाणी पंचपक्वान्नाचा नैवेद्य खाऊन सुस्त होणारच की हो. देवालाही सुस्ती ती. मग 4 वाजता लगेच लगबग सुरू होती. मग देवाचं तोंड धुवा, देवाचे पोशाख बदला, कपडे बदला. आपल्या इथे नाही का, मग 4 वाजता सगळ्या आपल्या घरामध्ये सुद्धा 4 वाजता लगेच जिकडे तिकडे सगळे नट्टापट्टा करून तयार. कुठे जायचं असो नसो, पण करणं मात्र सगळं व्यवस्थित टापटीपमध्ये राहतात. तसं देव दुपारी 4 वाजता देवाचा पोशाख होतो. देवाचा चेहरा धुवून करून पुन्हा अशा रीतीनं मग देव पुन्हा फ्रेश. पुन्हा मग दुपारच्या वेळेला त्यावेळेचं रूप वेगळंच. शेजारतीच्या वेळेला मग आता झोपण्याची वेळ झालेली असते, मग देवाची शेजारती केली जाते. मग आता देव झोपण्याकरता निघाली असतात, त्यावेळेचं देवाचं रूप काही वेगळंच असतं. या सगळ्या प्रसंगामध्ये देवाचं रूप याच्या देखणेमानामध्ये कुठेही कमतरता दिसत नाही. प्रत्येक वेळचं रूप ते पाहतच राहावं वाटतं. काकड्याला गेलं तर त्याला पाहतच राहावं वाटतं. तो लोण्याचा गोळा तोंडाला लावतात, पाहतच राहावं वाटतं. नंतरचं देवाचं रूप पाहतच राहावं वाटतं. दुपारतीला गेल्यानंतर पाहतच राहावं वाटतं. जेव्हा केव्हा जा का, साजिरा हा साजिरेपणा आहे. अशा प्रकारे सौंदर्याच्या बाबतीत, पुरुषांच्या सौंदर्याच्या बाबतीत अत्यंत सौंदर्यशील मदनाला मानलेला आहे. हा प्रत्यक्ष मदनाचाच पुतळा आहे. महाराज वर्णन करून सांगतात, राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळा लोपलिया. चंद्र सूर्याचं तेज सुद्धा ज्याच्या पुढं फिकं पडलेलं आहे, असा अत्यंत तेजपुंज असणारा असा हा
लावण्यप्रभा मुखनिर्मळ राशी अशा प्रकारचं हे वर्णन महाराजांनी, मुखप्रभा राशी असंही वर्णन महाराजांनी केलेलं आहे. तात्पर्य आहे की नाटामध्ये एक अभंग आहे महाराजांचा, हे सगुण रूपातच वर्णन करणार आहे. खूप तो कसा आहे, त्याचं सगुण रूप किती देखणं आहे. महाराज म्हणतात, उभा देखिला भीमातिरी, कर मिरविले कटावरी, पाऊले समची साजिरी, नाम तरी अनंत अतिगूढ. शंखचक्रांकित भूषणे, जडित मेखळा छिद्रत्ने, पितांबरोटी शोभे गोरेपणी, लोपिले तेने रवितेज, श्रवणी कुंडले देती ढाळ, दशांगुळी मुद्रिका माळ, दंतओळी हिरे झल्लाळ, मुख निर्मळ सुखराशी, कटिकट दोरा वाकी वेळा, बाही बाहुवटे पदक गळा, मृगनाभी रेखिला टोळा, गिळा लवती डोळा विद्युल्लता, सुंदरपणाची सांगता. भगवंताच्या अशा या सौंदर्याचं वर्णन सगळ्या संतांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, पांडुरंग कांती, दिव्य तेज झळकती, रत्नकिळ फाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेची शोभा. असं मोठं मनोहर रूप आहे अनेक पद्धतीनं, म्हणून त्याला साजिरा असं म्हटलेलं आहे. सगळी देवाची अवतार आणि सगळी रूप काही साजिरी नाही, उलट काही काही देवाची रूपं तर इतकी भयानक आहेत, भयावह अशी वाटणारी आहेत. भगवान प्रल्हादाकरता नरसिंह रूपामध्ये जेव्हा प्रगट झाले तेव्हा देवाचं ते उग्र रूप कुणाला पाहताच ना, घाबरू लागली सगळी. अगदी लक्ष्मी सुद्धा तिथे जायला तयार होईना. जी अर्धांगिनी आहे तिला देवाने प्रार्थना केली, अहो मला आता ते फार अशा प्रकारचे की त्या ठिकाणी उग्र अवस्थेमध्ये आहेत, भयंकर अशा रीतीनं त्यांचा कोप आहे. आता तुम्ही त्यांची पत्नी आहे, जाऊन शांत करा. त्यामुळे हे आमची वेळ नाही म्हणली तिथे जाण्याची, निवांत वेळेला आमचं बसणं बोलणं शयनावर आमचं इथं म्हणले असल्या वेळेला आम्ही सुद्धा पुढे जाणार नाही गेले. आई साहेब गणराजाला सांगितलं, त्यांना म्हटलं जाऊ आपण. मग ते जेव्हा शांत करण्याकरता गेले नरसिंह भगवंताला, तेव्हा भगवंताचं ते उग्र रूप पाहिल्यानंतर, नरसिंह अशा प्रकारचं पाहिल्यानंतर रूप, ते सुद्धा निघून गेले, पळून गेले. नको नको म्हणले, नाही म्हणले मला जमणार. देवादिकांना सुद्धा हे उग्र रूप सहन झालं नाही. मग माणसाचाच ती गोष्ट सोडून द्या, मानवी मन अशा प्रकारच्या की त्या ठिकाणी त्या उग्र रूपाला श्लोकच त्याचा आहे. उग्रमंतम अशा प्रकारचा श्लोकामधला शब्द आहे. भगवान श्री नरसिंहाचं वर्णन करत असताना उग्र रूपात आहे. मग इतरही काही भगवंताची काही वराह रूप सुद्धा उग्रच आहे. अशा अत्यंत उग्र अशा प्रकारचं रूप आहे वराह रूपामध्ये. भगवंताने पृथ्वी अशा प्रकारची हिरण्याक्षाचा वध करताना घेतलेला तो अवतार. परशुराम उग्र जरी नसला तरी संतापी अशा प्रकारचं रूप आहे भगवंताचं. भगवान परशुराम इतर देवापेक्षा अत्यंत अशा प्रकारचे उग्र आहेत, संतापी आहेत. म्हणून तर आपल्या आईचं शिर तिने एका झटक्यात उडवलं की नाही, सांगितल्याबरोबर मागचा पुढचा विचारच केला नाही. तात्पर्य असं की उग्र रूप आहे. तसा हा उग्र नाहीये, अहो इतका गोंडच आहे, साजिरा आहे. पाहिल्याबरोबर अशा प्रकारचा पाहिलिया वेध लावी, पाहिल्याबरोबर मनाला वेध लावतो, आकर्षण करतो. जसं लोखंडाला लोहचुंबक आकर्षण करून घेतं, तसं जे दर्शन करतात त्यांना तो आपल्या बाजूला आकर्षण करून घेतो, आकर्षण घेतो, वेध लावतो, वेध लावतो. अशा प्रकारे वेदिले वो येले सी रंगे हर परी
अंगे हार वेध लावतो वेधीला वळवणे श्रीरंगे रंगे. म्हणून त्या गवळणी दही दूध घ्या म्हणायचं विसरूनच गेल्या आणि काय म्हणू लागल्या, गोविंद घ्या कुणी दामोदरी घ्या गे, अशा प्रकारे महाराज वर्णन करून सांगतात. कारण त्याला पाहिलं आणि त्याच्याशिवाय आता नावच त्यांच्या मुखाला येणार, बस ते सगळे विसरून गेल्या बाकीच्या. कोणी एक भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी, का देखला डोळा बैसला मानी. साजिरा आहे म्हणून त्याचं हे विशेष लक्षण सांगितलं. समचरण, समदृष्टी, विटेवरी, साजिरी अशा लक्षणाने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि जिथं हे त्याच्या लक्षणाने तो परिपूर्ण असणारा परमात्मा उभा आहे, हे जे रूप ज्या ठिकाणी त्याचं आहे त्या ठिकाणाच्या संदर्भाने त्या रूपाच्या संदर्भात महाराज देवाला प्रार्थना करून मागणं मागतात. तेथे माझी प्रार्थना महाराज करतात, या देवाला करतात. जे लक्षणाने वर्णन केलेलं आहे त्या देवापुढे महाराज प्रार्थना करतात. तेथे माझी हरी वृत्ती राहो. हरी, माझी वृत्ती तुझ्या या रूपाच्या ठिकाणी राहू दे. माझी वृत्ती इकडे तिकडे भरकटत जाऊ देऊ नको. स्थूल देह आणि वृत्ती हा लिंग देहाचा भाग आहे. 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 प्रकारच्या वृत्ती आहेत. या सगळ्या वृत्ती माझ्या तुझ्या या ठिकाणी, तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहू दे, तुझ्या रूपाच्या ठिकाणी राहू दे. चित्तामध्ये तुझ्याशिवाय दुसरं काहीच मला नको आहे.
चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान तुमचे पाय असावे, डोळ्यापुढे तुमचं रूप असावं आणि मुखामध्ये अखंड तुमचं नाम असावं. बस हीची एक मागणे देवा तुम्हाला तारा. ही ध्रुपद आहे की नाही? हेच मागणे आमचं, दुसरं काही नाही. इथं सुद्धा तेच म्हणतात, तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्ती हा लिंग देहाचा भाग आहे. केवळ स्थूल देहाने देवाला पाहून चालत नाही हो. स्थूल देहाने म्हणजे आपण देवापुढे गेलो, आपल्या डोळ्याची मूर्ती पाहिली, सगळं काही दिसलं, मंदिर पाहिलं, ते खांब दिसले, देवाची मूर्ती दिसली, तिथं बसलेला पुजारी दिसला, त्यानं पैसे मागितलेले ऐकू आले, सगळं कळलं, पण चित्त नाही ना तिथं. मग चित्त नसेल तर, चित्त हा लिंग देहाचा भाग आहे, तो स्थूल देहाचा नाही. देवापाशी चित्त पाहिजे. तुम्ही देवळात जाऊ नका, पण बसल्या जागी जर चित्तात त्याला आणलं तर मग ते महत्वाचं आहे, ते श्रेष्ठ आहे. तेथे माझी हरी वृत्ती राहो. आपली अखंड वृत्ती देवाशी अनुसंधान पाहिजे आपल्याला. भक्तीचं हे स्वरूपच मानलेलं आहे. अशा प्रकारे भक्तीचं लक्षण सांगत असताना भगवंताच्या रूपाशी नामाशी तादात्म्य पावणं हेच भक्तीचं खरं स्वरूप आहे. अशा रीतीनं स्वस्वरूपानुसंधानम भक्तिरित्यभिधीयते असं भक्तिशास्त्रामध्ये शंकराचार्यांनी त्याचं लक्षण किंवा त्याची व्याख्या केलेली आहे. भक्ती म्हणजे चित्त देवाच्या ठिकाणी असल्याशिवाय घडू शकत नाही. मन बुद्धी चित्त अहंकार ही वृत्ती तिथं असली पाहिजे. अशा रीतीने महाराज अनेक ठिकाणी सांगतात, ठाव देई चित्ता राखे पायावाचे, अखंडित तुझ्या चरणापाशी ठाव द्या आणि माझ्या सगळ्या वृत्ती, एक दोन नव्हे, मन बुद्धी फक्त नाही, सकळ वृत्तीसी अखंडित, सगळी वृत्ती अखंडपणाने तुमच्या चरणाशी राहू द्या. असं मागणं महाराज देवाला मागतात. का मागणं मागतात आणि त्याच्याशिवाय वृत्ती आणखी कुठं जाऊ शकते का, याचा विचार आपण आता नंतर करूया. भजन घेऊ, चाल म्हणू आणि मग पुढचा विचार करूया. बोला, सांगा. समचरण दृष्टी ठेवरी चालली, समचरण दृष्टी
समाचरणा द्रष्टी समाचरणा आणि नंतर पिंपरी
आपली वृत्ती भगवंताच्या चरणाशी अखंड राहावी अशी विनंती, अशी प्रार्थना खुद्द भगवंतालाच महाराज करतात. का? याचं कारण वृत्ती चंचल आहे. बुद्धी अनेक बुद्धीचे तरंग, क्षणक्षणा पालटे रंग. बुद्धी चंचल आहे. मन अस्थिर आहे. मन अतिशय अस्थिर अशा प्रकारचे. मनाच्या ठिकाणी स्थैर्य नाहीच. किंबहुना वाया मन हे नाव, एरवी कल्पनेची साव, असं ज्ञानेश्वर महाराजांनी मनाची व्याख्याच केलेली आहे. अशा प्रकारच्या या संघाचेने जीवन अशा वस्तू, असं महाराज सांगतात. तात्पर्य असे की मन हे असं चंचल आहे. सगळ्या इंद्रियाला आग लावायचं काम मन करतं. हे माझे शब्द नाहीत बरं का. चेतवनी इंद्रिये सकळ, आशा तृष्णा कल्पना काम क्रोध काळ, दुराविली बुद्धी शुद्ध केली राळ, ऐसे चांडाळ अनिवार हे मनाचं स्वरूप महाराजांनी रागावून सांगितलं बरं का. हे मनाच्या बाबतीतले या प्रमाणात म्हणजे राग आला महाराजांना मनाला. पण त्यावेळेला मनाला प्रार्थना केली, मना अरे बाबा तू फार चांगलं आहे रे, पण आपली मला माझ्यावर कृपा कर तेवढी, तू मला अनुकूल हो, बाकी काही करू. म्हणून त्याला आंदोलन गोंदरून नाही घेतलेले. अशा प्रकारे मना एक करी म्हणे मी जाईन पंढरी. मग तू म्हणशील तुझं काम आहे की नाही, तू म्हणशील ते करी, पण तेवढं असं मनाला कधी कधी गोंजारलंय सुद्धा. आणि कधी कधी त्याचा रागही व्यक्त केलेला आहे मनाचा. तर मन असं अत्यंत चंचल आहे. मन स्थिर नाही माझी हाती, इंद्रिय धावता नावरती. मन हा वृत्तीचा भाग आहे. बुद्धी अस्थिर आहे, वृत्तीचा भाग आहे. चित्त तेही अशा प्रकारचं चंचल राहतं. आणि अहंकार तो अशा प्रकारचा ममत्वाचा अभिमान धरून ठेवतो. मी आणि माझं म्हणत बसतो. ह्या चारही प्रकारच्या वृत्ती जीवाला घातक आहेत, बद्ध करणारे आहेत, बांधून टाकणारे आहेत. त्याला अशा प्रकारचं मोकळं होऊच देत नाहीत. त्याला त्याचा स्वतःचा अनुभव त्याला येऊच देत नाहीत. अशा प्रकारचा हे चमत्कारिक आहे. मग काय केलं? मग असं हे जी माझी वृत्ती आहे ती तुमच्या चरणाशी राहू द्या. कारण तुमची चरण जर सोडले तर बाकी जगात काहीच अशा प्रकारचं सत्य नाही. ते मायेनं व्यापलेलं आहे. आणि लगी माईक पदार्थ, सगळे पदार्थ माईक आहेत. माईक आहेत याचा अर्थ मायेनं व्यापून टाकलेले. मायेच्या बंधनामध्ये, फाशामध्ये सापडलेले सगळे, मायेच्या जाळ्यात सगळे सापडलेले. अगदी मी म्हणणारे सगळे. मायेचं जाळं हे तुमच्या आमच्या पुरतं मर्यादित नाही. अगदी ब्रह्मादी स्थावरांत अशा प्रकारच्या पदार्थापर्यंत ही मायेची व्याप्ती आहे. अतिशय व्यापकपणाने ही माया व्यापून राहिलेली आहे. आणि तिने सगळ्यांनाच आपल्या जाळ्यात अशा प्रकारचं जखडून टाकलेलं आहे. ज्याचं जसं आहे तसं, मग तो कोणीही असो आणि कसाही असो. अगदी देवादिकांच्या पासून ते सामान्य अशा प्रकारचे किडामुंगीपर्यंत अशी ही माया व्यापक आहे. मग कशी आम्हाला सांगा, मायेचं स्वरूप आम्हाला नक्की सांगा, म्हणजे आम्ही तिला बाजूला करू. तेही सांगता येत नाही. मायेचं स्वरूप सांगता येत नाही. माया केव्हा सुरू झाली कोणास ठाऊक. शास्त्रकारांनी ब्रह्म अनादी सांगितलेलं आहे, तशी माया सुद्धा अनादीच सांगितलेली आहे. ब्रह्म आणि मायेचा संबंध सुद्धा अनादी स्वरूपातला सांगितलेला आहे. पण ब्रह्म अनादी अनंत आहे, माया अनादी शांत अशा प्रकारची आहे. तेव्हा ही जी माया आहे ती कशी हे सांगता येत नाही. हे खुद्द माऊली सुद्धा तेच सांगतात. तैसी सत ना असत होय, जे विचाराची नामही नसाहे, ऐसियाची परी आहे अनादी म्हणती. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं रूपक करत असताना या मायेचं स्वरूप महाराजांनी अशा प्रकारचं प्रकट केलेलं आहे की सत्यही म्हणता येत नाही, असत्यही म्हणता येत नाही. जिच्या ठिकाणी विचारही जाऊ शकत नाही, विचारानेही ती कळू शकत नाही. आणि असं नाही 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 म्हणतच तिचं अस्तित्व टिकलेलं आहे. नाहीपणानेच ती राहिलेली आहे. मग कशी ती
साधारणतः तिचं अशा प्रकारचा आणखी स्वरूप कळण्याकरता मग कशी आहे, शास्त्रकारांनी अनेक दृष्टांताने ती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, सांगितलेला आहे. अनेक प्रकारच्या संतांनी पण त्याच पद्धतीनं सांगितलेलं आहे. काय सांगितलं? ती भ्रमात्मक आहे, भ्रम निर्माण करणारी आहे. जी भ्रम निर्माण करते तीच माया आहे. बस, भ्रम निर्माण करते ती माया आहे. जी भ्रम निर्माण करते, जी टिकत नाही आणि जी सारखी बदलत राहते. परिवर्तनशीलता, नाशवंतपणा आणि भ्रम अशा प्रकारचे निर्माण करण्याचं सामर्थ्य या मायेमध्ये आहे. मग असं कोण आहे? सगळेच आपल्या शरीरापासनं आपलं शरीर टिकावं आहे का? आपलं शरीर परिवर्तनशील आहे की नाही? शरीराच्या ठिकाणी परिवर्तनशीलता आहे. जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे. जे शरीराच्या बाबतीत घडत आहे ते सगळ्या ब्रह्मांडाच्या बाबतीत घडत आहे. आपण जसे परिवर्तनशील आहोत तसं जगत सुद्धा परिवर्तनशील आहे. सारखा बदल चालू आहे. तो अनेक प्रकारचा बदल आहे. काही बदल लक्षात येतात, काही येत नाहीत. काही क्षणाक्षणात बदल होतात, काही वर्षानुवर्ष बदल लक्षात येत नाहीत. वर्षावर्षाने काही बदल होतात, पण बदल निश्चित अशा प्रकारची परिवर्तनशीलता आहे. आणि भ्रम आहे, मायेमध्ये भ्रम निर्माण होतो. माये भ्रमात्मक अशा प्रकारची. कसा भ्रम आहे त्याला दृष्टांत दिले. अंधारामध्ये दोरी पडली आणि असं वाटलं की तिथं साप आहे. मग साप आहे म्हटलं की मनुष्य घाबरतो. मग अरे साप आहे, जरा जपून जा बरं का, साप आहे, लांबून जा. पण जेव्हा लक्षात आलं की ती दोरी आहे, तो आला आणि त्याने उचलली आणि गुंडाळून ठेवून टाकली. साप नव्हताच. मग होता का? साप नव्हता, पण आहे असं भासला की नाही? तशी माया भासवते, नाही काहीच, पण भासवण्याचं काम अशा प्रकारची माया करते. किंवा दुसरं उदाहरण शास्त्राने दिलेलं आहे, संतांनीही दिलेलं आहे, मृगजळाचं. मृगजळ म्हणजे माळ रानावर दुपारच्या उन्हामध्ये पाण्याच्या लाटा दिसतात. असं वाटतं की इथं पाणीच आहे, काही पाणी आहे असा आभास निर्माण होतो. पण प्रत्यक्ष जवळ जाऊन जेव्हा पाहतो तेव्हा पाणी वगैरे काहीच नसतं, नुसतं आभासात्मक असतं. तशी माया आभासात्मक आहे, भ्रमात्मक आहे. मग हे आभासात्मक आहे, हे भ्रम आहे, ह्याच्यात परिवर्तन होतं, हे नष्ट होतं, ते नाशवंत आहे, हे अमुक आहे. मग इतकं सगळं आम्ही जे पाहतो, अनुभवतो आमच्या शरीरासह, इतकं सगळं जर असं असेल तर मग खरं काय आहे? महाराज म्हणतात, एक परमात्म्याशिवाय दुसरं खरं काहीच नाही. तुका म्हणे तुची खरा सत्य जर स्वरूप असेल तर फक्त तू आहेस. सत्य स्वरूपामध्ये तू आहेस. तू कधी बदलत नाही, तुला नाश नाही, तुला कोणाचा संग नाही, तुझ्यामध्ये परिवर्तन नाही, तुझ्यामध्ये कसला भ्रम नाही. असा असणारा एकमेवाद्वितीय असा तू आहेस, अशा प्रकारे असणारा. त्यामुळं ही माया सगळीकडे व्यापून असल्यामुळे ती माया दुःखाला कारणीभूत ठरते. माया परिणामी दुःख देणारी आहे. माया दुःखाला अशा प्रकारचं आणखी त्या ठिकाणी निर्माण करणारी आहे. आनंदावर विरजन घालते माया. अशा प्रकारे माया द्वंद्व निर्माण करते, माया भेद निर्माण करते, माया दुःख निर्माण करते, माया विरह निर्माण करते. माया अनेक प्रकारच्या आणखी त्या ठिकाणी विकाराला जन्म देणारी आहे. मग हे आम्हाला माहीत आहे तेव्हा, याचं वर्मही आम्ही जाणलेलं आहे. पण ह्या मायेची व्याप्ती सांगत असताना याच अभंगामध्ये महाराज म्हणतात, ब्रह्मादी पदे दुःखाची शिराणी, ब्रह्मपदासारखी पद सुद्धा ह्या मायेच्या जाळ्यात सापडलेली आहे. म्हणून तिथं आमची इच्छा होऊ देऊ नका. मग काय इच्छा तुमची? फक्त तुझे चरण, तुझं स्वरूप, तुझ्याशिवाय इतरत्र जाऊ देऊ नका. आणि हे वर्म आम्ही जाणलेलं आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. अशा रीतीनं आम्हाला हे वर्म कळलं. मग हे कळलं म्हणजे कोणी सांगितलं? संतांनी आम्हाला हे वर्म मागच सांगून टाकलं. तुम्ही यात गुंतून पडून राहू नका, ह्या बाकीच्या पसाऱ्यात तुम्ही जाऊ नका. एक परमात्मा तत्व तेवढं सत्य आहे.
हे आम्हाला वर्म संतांनी सांगितलं. वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव. जाणीव नागवण लागून देतो ठाव. मनवणे संगटाकी सेवी अद्वैत भाव. तुका म्हणे हाची संती मागे केला उपाव. हे वर्म आहे, हे वर्म आम्हाला अशा रीतीने. मग हे वर्म सांगितलं संतांनी, पण ते कुठं सापडणार? भजनामध्ये. भजनामध्ये भगवंताच्या तादात्म्यकरणाचा जो अशा प्रकारचा अनुभव येतो, ब्रह्मसुखाचा जो अनुभव येतो, ब्रह्मभाव ज्याच्यामध्ये निर्माण होतो, अशा भगवत नामचिंतनातून भजनातून हा अशा प्रकारचा आणखी भाव निर्माण होतो. हे वर्म त्याच्यामध्ये. तुका म्हणे वर्म भजनेची सापडे. सगळ्या उत्सवातून तात्पर्य असं आहे की असा हा आज प्रारंभ झालेला आहे. आता इथून पुढे रोजच आणखी तुम्हाला हा मोठा आनंद मिळत राहणार आहे. भजनाचा आनंद आहे, पारायणाचा आनंद आहे, कीर्तन श्रवणाचा आनंद आहे. सगळ्याच गोष्टींना अशा प्रकारचे एक सप्ताहभर तुमचा अशा प्रकारचा हा पारमार्थिक सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. तेव्हा त्यांचंच आपण चिंतन केलं पाहिजे, संतांनाच आपण भजलं पाहिजे. ज्ञानेश्वर तेथे माझी हरिवृत्ती राहो. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुश्चित धनी जडू देसी. आणि कनलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा.
तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर मग जे जे कर्मधर्म नाशिवंत आणि लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुकाराम 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 आष्टे ओझरे आणि बाबळगाव. तुका म्हणे त्याचे कळले मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडरीकाक्षो मंगल यत्नो हरे. या यज्ञ मंडपामध्ये असणाऱ्या सर्व भाविकांच्या करता जय हरे. चालू असलेला हा विश्वशांती नामयज्ञ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताह आणि वर्ष 25वे. त्या 25व्या वर्षातील
विठ्ठलामुचे जीवन आगमन निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे देवन विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य पुरुष आवडे मात विठ्ठलाचे विस्तारी लागली सप्तही पाताळे भरणी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मनी मानसी विठ्ठल जीवेचा जिवाळा विठ्ठल कृपेचा कोळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावेला चाळा विश्व विठ्ठल बाप विठ्ठल माये चुलता विठ्ठल भगिनानी भ्रता विठ्ठला बिन चाळ नाही होता तुका म्हणे आता नाही दुसरे हो अक्कलपा विषय व्हावे तया कुळा माझ्या सकल हरीच्या दासा